तू खरं तर असं म्हणतेस की तू फुल टाइम ह्याच्याकडे बघत नाहीस किंवा तेवढ्या सिरियसली पाहत नाहीस, पण रिसेंटली तुला सिल्वर प्ले बटन मिळालं युट्यूब. सिरियसली पाहत नाही असं नाहीये, मी खूप सिरियस आहे. फक्त ते एक बोलतात ना की जबाबदारीमध्ये वगैरे म्हणजे तो तेवढा विचार नाही केलायस की हे सोडून कम्प्लिटली इथे स्विच करायचं. युट्यूब जेव्हा तू सुरू केलंस, म्हणजे तू म्हणते की आधी फार कमी फॉलोअर्स होते पण तू व्हिडिओज टाकले, तर किती फॉलोअर्स होते आणि आता तो अचानक जो टप्पा गाठला गेला आणि युट्यूबचं प्ले बटन तुला मिळालं, सिल्वर प्ले बटन, तर तो कसा, म्हणजे किती होते फॉलोअर्स आणि ते कसं वाढलं? हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रिया कुऱ्हाडे. सोशल स्टार मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्या सोशल स्टारच्या प्लॅटफॉर्मवर आलेली आहे सायली इंदुलकर, जी तिच्या वेगवेगळ्या रील्स मधून नेहमीच तुम्हाला भेटायला येत असते. आपण तिचं कार्यक्रमात स्वागत करूया. सायली, तुझं सोशल स्टार मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आम्हाला खूप आनंद झालेला आहे तू आज आम्हाला इथे भेटायला आली आहेस, कारण तुझ्या वेगवेगळ्या रील्स आम्ही नेहमीच पाहत असतो आणि नाविन्यपूर्ण आणि फार वेगळ्या अशा रील्स असतात. तर हा जो काही रील्सचा तुझा प्रवास आहे तो कसा सुरू झाला, किंवा रील्स बनवणं हे कधी तू विचार केला आणि कशी त्याची सुरुवात झाली? ऍक्च्युली असं माझ्याकडे डोक्यात नव्हतं की मी रील स्टार बनेन किंवा कधी व्हिडिओज वगैरे एवढ्या ह्याने बनवायला लागेन. बट कॉलेजमध्ये असताना नाटक वगैरे कंटिन्यू चालू असायचं, तर तिथून ऍक्टिंगला ऍक्च्युली सुरुवात झाली की मी एवढ्या चांगल्या प्रकारे ऍक्टिंग करू शकेन, किंवा ते एक बोलतात ना, जस्ट स्टार्ट मिळाला मला एक की तुझ्यात ही कला आहे. आणि मग हळूहळू आमचा जो ग्रुप आहे त्याच्यातली काही जण मला भेटली, आम्ही एका एकांकिकेसाठी भेटलेलो. तर मग ते लोक ऑलरेडी खूप आधीपासून व्हिडिओज वगैरे करत होते. तर मग मला कॉन्सेप्ट्स वगैरे ज्या सुचायला लागल्या तर मी त्यांना सांगायचे की तू हे बनव ना, तू ते बनव ना. मग त्यांचं असं झालं की तू आम्हाला का सांगतेस, तू स्वतः का नाही करत आहेस ती गोष्ट. मग माझं असं झालं, अरे हा मी करू शकते. पण तेव्हा कसं, म्हणजे माझा जो फ्रेंड सर्कल होता तो याच्यातला नव्हता. म्हणजे मी पाटकर कॉलेजला असताना जो माझा फ्रेंड सर्कल होता तो पूर्णपणे वेगळा, म्हणजे त्यांचा ऍक्टिंग, नाटक याच्याशी काहीच संबंध नाही. आणि मग पुन्हा मी जेव्हा नाटकात आले, मग तेव्हा माझा तो क्राऊड मला पूर्णपणे पुन्हा मिळाला. आणि मग त्या लोकांनी, म्हणजे बोलतात ना, एक प्रकारे मोटिवेटच केलं मला की तू कर ही गोष्ट, तुला जास्त चांगली जमेल. आणि मग तशी सुरुवात झाली की संडेला भेटा, 1-2 व्हिडिओज करा. मग काही व्हिडिओज पोस्ट केल्यानंतर लोकांचा खरंच खूप चांगला प्रतिसाद येत होता. जेव्हा की माझे फॉलोअर्स पण नव्हते, की माझे किती, आय थिंक मी स्टार्ट केलं तेव्हा माझे 850 किंवा 900 फॉलोअर असतील. पण रील्सला म्हणजे तेव्हा 1K किंवा 10K रीलला रीच जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती ती माझ्यासाठी. आणि तेव्हा तो रीच आल्यामुळे माझं असं झालं की म्हणजे लोकांना आवडतंय मी जे काही करते. आणि मग मी जॉब वगैरे करत असल्यामुळे मला ऍक्टिंगला तेवढं एक्सप्लोअर करता येत नव्हतं. मग कुठेतरी असं झालं की मला एक प्लॅटफॉर्म मिळतोय की जिथे मी शोकेस करू शकते माझं टॅलेंट. मग तशी ती सुरुवात झाली की मला असं झालं की नाही, आता मला करायचं. कारण लोकांपर्यंत जर मी पोहोचते, माझे विचार पोहोचतायत आणि जर ते आवडतंय त्यांना, तर मग काय हरकत आहे करायला. पण मग अभिनय किंवा ऍक्टिंग हे करणं तुला लहानपणापासूनच आवडत होतं का, मग नंतर कुठेतरी डेव्हलप झालं? कारण तू म्हणाली की माझा कॉलेजचा सर्कल तसा नव्हता आणि मग ज्यावेळेला नाटक आणि ह्या गोष्टी एकांकिका वगैरे करायला लागलीस तेव्हा मग ते पुन्हा नव्याने कुठेतरी मिळालं. बरोबर. माझी शाळा जी होती, मी मराठी मीडियम मध्ये होते, राजा शिवाजी विद्यालय. तर आपल्या मराठी शाळेत ना खूप कॉम्पिटिशन्स असतात प्रचंड. म्हणजे ते अभिनय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, जे काय असेल, कथाकथन, ते मी प्रत्येक स्पर्धेत असायची. बट मला नाही असं आठवत की कधी मी ऍक्टिंग साठी स्पेशली असं काही केलं असेल. कारण ज्या स्पर्धा, मी डान्स मध्ये असायची नेहमी. मला असं होतं की मला लीड पाहिजे आणि मला दरवर्षी मुलगा बनवलं जायचं कारण माझे असे शॉर्ट होते. आणि मग ते एक ठरलेलं होतं, मी जरी रडली मुलगी बनण्यासाठी तरी ते होतं की नाही, तुला लीड हवा तर मग मुलगा बन. आणि मग हा चालेल असं असेल. त्यामुळे ऍक्टिंग असं नाही. माझ्या मते एकदा 8वीला असताना ना, आमचे सर होते एक शाळेत, ते काहीतरी आय थिंक ते पॉलिटिकल असताना तसे काहीतरी छोटे छोटे नाटक होते. आणि त्यांच्याकडे जी मुलगी काम करणारी होती ती आजारी पडली. आणि मी, ते बोलतात ना हौशी कलाकार शाळेतली, तशा टाईप मध्ये काहीतरी होते. तर ते लोक ना मला घरी घ्यायला आले की नाही, तुमची मुलगी आम्हाला हवी आहे, का हवी आहे काहीच माहित नाही. ते शाळेत घेऊन गेले, मला जस्ट दिलं की हे करायचंय. आणि मला तर काहीच माहित नव्हतं, पण ते होतं की हा मला सगळं येतं. तर त्यांनी तो डायलॉग दिला आणि मी जाऊन घेतला. आणि ते खूप प्रयोग झाले त्याचे. आणि मग कदाचित तिथून ती आवड निर्माण झाली असेल असं मला वाटतंय. पण प्रॉपर असं मी ऍक्टिंग मध्ये माझ्या मते तरी कॉलेज पासूनच करायला लागले.
पण मग आता रील्स बनवणं किंवा ह्या डिजिटल कंटेंट क्रिएट करणं ह्याच्याकडे फुल टाइम प्रोफेशन म्हणून पाहतेस की तुझं प्रोफेशन काहीतरी वेगळं आहे? कारण जसं आता सांगतेस की अभिनय पण आवडत होता, मग आता अभिनय करतेस एक्झॅक्टली, एकांकिका पण करतेस का, एक्झॅक्टली काय करतेस? मी आता म्हणजे तुम्ही माझं सोशल मीडियावर तर सगळे बघतच आहात, पण ऑलरेडी माहिती आहे सगळ्यांना, पण परत सांगते मी जॉब करते. हा, तर सगळं जॉब ऑफिस जे काही आहे ते सांभाळून मला हे सोशल मीडियाचं जे काही आहे माझं रील्स, इंस्टाग्राम, युट्यूब ते सगळं हँडल करावं लागतंय. त्यामुळे सध्या तरी मी फुल टाइम प्रोफेशन म्हणून याला नाही बघत आहे. बघू शकतो आपण, पण मला कुठेतरी वाटतं की अजून मी त्या लेवलला पोहोचली नाहीये, किंवा ते एक असतं की माझा फॅमिली बॅकग्राऊंड तेवढा चांगला नाहीये की मी जॉब वगैरे सोडून मी बोलेन की नाही मला हेच करायचंय. सो आपलं मिडल क्लास फॅमिलीमधून आल्यापासून ते एक असतं आपलं की आपण जॉब वगैरे नाही सोडू शकत. त्यामुळे मी सध्या तरी फुल टाइम म्हणून नाही बघत आहे, बट कदाचित काही वर्षानंतर मी अशा लेवलला पोहोचेन की जिथे मी माझा जॉब वगैरे सोडून हे फुल टाइम सुद्धा करू शकेन, पण सध्या तरी नाही. पण तू खरं तर असं म्हणतेस की तू फुल टाइम ह्याच्याकडे बघत नाहीस किंवा तेवढ्या सिरियसली पाहत नाहीस, पण रिसेंटली तुला सिल्वर प्ले बटन मिळालं. सिरियसली पाहत नाही असं नाहीये, मी खूप सिरियस आहे. फक्त ते एक बोलतात ना की जबाबदारीमध्ये वगैरे, म्हणजे तो तेवढा विचार नाही केलायस की हे सोडून कम्प्लिटली इथे स्विच करायचं. सिल्वर प्ले बटन आलं ते म्हणजे बोलतात ना, ते मी एक नशिबाचा भाग मानते. कारण माझ्या ओळखीत म्हणजे आम्ही सगळे एकाच ह्याच्यातले असल्यामुळे खूप जण आहेत जे युट्यूब खूप वर्षांपासून करतात, खूप वर्षांपासून. आणि युट्यूब हा प्लॅटफॉर्म आधीपासून जसं की ते लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज वगैरे, शॉर्ट्स व्हिडिओजचं ते आता इन्स्टावरून तो एक आता एलिमेंट चालू झाला. आणि कदाचित माझं नशीब चांगलं असेल, मी माझे जे शॉर्ट व्हिडिओज होते ते मी युट्यूबवर टाकायला सुरुवात केली आणि खूप लवकर ते लोकांपर्यंत पोहोचले आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला युट्यूब, आणि खूप लवकर माझे सबस्क्रायबर वाढले. म्हणजे ते कुठेतरी माझं पण असं झालं की अरे, म्हणजे ते एक असतं ना की आपल्याला ती सवय झालेली असते की आपल्याला खूप मेहनत करायची खूप टाइम नंतर आपल्याला काहीतरी मिळणार, मग ती सवय झाली आहे. पण मागे एकदा मी डिस्कशन करत होते माझ्या मित्रांसोबत, तर माझं असं झालं की आपल्याला सवय आहे ओके की मेहनत करायची त्याच्यानंतर मेहनत, पण कधीतरी जर तुम्हाला खूप लवकर पण मिळत असेल ना तर ती गोष्ट चुकीची नाहीये. म्हणजे कारण ती आपण बरोबर मार्गाने केली. ते म्हटलं की आपल्याला होतं, कारण माझं पण कुठेतरी होत होतं की अरे यांचं नाही झालं, माझं अचानक कसं काय एकदमच झालं. कारण ऑलमोस्ट 3-4 महिन्यातच माझे 50K 100K अशी वाढत गेली युट्यूबवर सबस्क्रायबर. पण मग मी ती गोष्ट एक्सेप्ट केली की ठीक आहे, तू बाकीच्या गोष्टींसाठी मेहनत करते, एखादी गोष्ट लवकर मिळाली, आणि असं नाही की अशीच मिळाली, ती त्याच गोष्टींमुळे मिळाली. माझे जे व्हिडिओज वगैरे होते चांगला रिस्पॉन्स आला. पण मी आता ट्राय करेन की युट्यूबवर अजून सुद्धा करायला, कारण सध्या तरी मला लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज वगैरे शूट करणं जमत, किंवा मी शूट जरी केलं तरी ते एडिट करून पोस्ट करणं तेवढा टाइमच मिळत नाही मला, कारण फक्त एकच दिवस असतो माझ्याकडे, संडे. मग त्याच्यात पण माझे 4-5 रील शूट होतात का, तर मग पुढचा आठवडा आपल्याला काढायचा असतो म्हणून. त्यामुळे सध्या तरी युट्यूबवर अजून नाही, पण माझा खरंच खूप चांगला ऑडियन्स बनला. म्हणजे आता मी ऑलमोस्ट 2 महिन्यापासून मला जे कोण असे भेटतात ना, म्हणजे आपण कुठे जातो तर तो सगळा ऑडियन्स माझा युट्यूबचा आहे. आणि आता ऍक्च्युअली तुला सांगायला आवडेल की तू जेव्हा ऑफिसमध्ये पण आली तेव्हा माझ्याही बऱ्याच कलिग्सने मला म्हटलं अरे वा सायली येते, असं झालं त्यांचं. त्यामुळे सगळेजण ओळखतायत, तुझ्या रील्स तितक्या पाहिल्या जातात. युट्यूब जेव्हा तू सुरू केलंस, म्हणजे तू म्हणते की आधी फार कमी फॉलोअर्स होते पण तू व्हिडिओज टाकत, तर किती फॉलोअर्स होते आणि आता तो अचानक जो टप्पा गाठला गेला आणि युट्यूबचं प्ले बटन तुला मिळालं, सिल्वर प्ले बटन, तर तो कसा, म्हणजे किती होते फॉलोअर्स आणि ते कसं वाढलं? युट्यूबवर माझे सबस्क्रायबर म्हणजे अजिबातच नव्हते, अजिबात. म्हणजे माझ्यामध्ये तुम्ही 50 एक बोलू शकता. जेव्हा मी स्टार्ट केले, म्हणजे मी आधी 2-3 व्हिडिओज असेच टाकलेले की जस्ट आलेलं शॉर्ट्स, सगळे बोलायचे युट्यूब हे ते. आणि मला ऍक्च्युली म्हणजे बोलतात ना की कोणताही ऍप, इंस्टाग्राम पण मला ना अजून एवढा एक्सप्लोर करायला मिळाला नाहीये. म्हणजे आता पण नवीन अपडेट वगैरे जे येतात ना ते मला माझ्या फ्रेंड्स कडून कळतात की सायली असं आलंय, कारण टाइम मला तेवढा नाही मिळत. त्यामुळे ते एक्सप्लोर, युट्यूब पण मला अजून खूप शिकायचंय. मी तर म्हणेन युट्यूबचा आत्ताचा वाय माहितीये मला, बाकी पुढचं अजून खरंच खूप शिकायची गरज आहे मला. कारण जे बाकीचे आहेत क्रिएटर्स युट्यूबचे त्यांना खूप माहिती आहे त्याच्याबद्दल, ते खूप टाइम पासून करतात. तर माझं ते चालू आहे. आणि माझ्या मते 50 एक होते माझे, मी व्हिडिओज टाकायला सुरुवात केली. तिथे पण जे मी सगळ्यात जास्त ज्या गोष्टीसाठी फेमस आहे, लोकल ट्रेन, लोकल ट्रेनचे व्हिडिओज मी जसे आपण त्याच्यावर येणारच आहोत, तो आता आपण नको बोलूया, आपण युट्यूब. सो म्हणजे त्याच व्हिडिओजमुळे बेसिकली ते युट्यूब दंदन असं केलं. आणि ते मी जेव्हा युट्यूब चालू केलं ना तेव्हा मी हे जे आपलं आईवालं वगैरे जे काही होतं ते व्हिडिओ चालू केलेले,
त्यामुळे आणि माझा जो ऑडियन्स बघायला जाऊ ना आपण, तर म्हणजे माझ्या एजचं, म्हणजे आपली जी जनरेशन आहे ना, तो जास्त नाहीये. आपले मम्मी पप्पा, कारण तुझ्या रील्स तशा असतात बेसिकली. आपले मम्मी पप्पा आणि इव्हन लहान मुलांना प्रचंड क्युरिओसिटी आहे सध्या माझ्याबद्दल. म्हणजे मला असं कुठेतरी होतं की, म्हणजे चांगली गोष्ट आहे माझे व्हिडिओज बघता तुम्ही, पण असं होतं की अरे अभ्यास करा का बघताय. कारण मे बी तू त्यांचे मम्मी पप्पा पोर्ट्रे करतेस असं पण मे बी काही. म्हणजे खूप युट्यूब वरून माझा तो ऑडियन्स खूप मी कमावला गेलाय यावाला, लहान मुलं आणि आपल्या मम्मी पप्पांच्या इथे. कारण युट्यूबवर मोस्टली ते लोक जास्त असतात त्यामुळे. कारण मागचा 1-1.5 महिना मला जेवढी पण मिळतात, म्हणजे असं ही लहान मुलं येत आहेत कुठून असं. म्हणजे एका शूटला गेलेली, तिथून शाळा सुटली, तर 2-3 बायकांनी मला बघितलं की अरे साहिल इंदुलकर आले. तर माहित नाही काय झालं, तिकडनं शाळा सुटली, कदाचित त्या लोकांनी तिथे जाऊन सांगितलं. तिथून अशी 20 मुलं धावत आली. आणि मी इथे काहीतरी डोंगर साईडला होतं थोडं ते, तर मी वरती शूट करत होते आणि ते लोक त्या साईडला उभे आहेत आणि त्यांचं ताई इथे बघ. आणि मला म्हणजे ते खूप छान वाटतं, पण एका साईडला होतं नका एवढं. हो, कारण तो स्क्रीन टाइम मुलांचा कुठेतरी वाढलेला आहे, पण मग एक ती जबाबदारी वाढतेच तुमच्यावर ऍज अ डिजिटल कंटेंट क्रिएटर, कारण मुलंही लहान पाहतात. बरोबर, ते तर खूप प्रेशर असतं माझ्यावर. कारण मी जरा जरी असं तसं काहीही टाकलं ना, जरा जरी डबल मिनिंग असेल, मग कमेंट सेक्शन जो बघण्यासारखा होतो माझा, ताई तुम्हाला हे शोभत नाही, ताई तुम्ही हे का करताय. अरे पण म्हटलं मला सुचलं, म्हटलं असं नाही की मी प्रत्येक टाईपचा कॉन्टेंट आपण देण्याचा ट्राय करतो. मी एकाच ह्याच्यात नाही खेळू शकत, कारण मला पण वेगवेगळे कॅरेक्टर्स दाखवायचे आहेत. मी आता आई करते तर मी आईच नाही करू शकत, किंवा गर्लफ्रेंड करते तर गर्लफ्रेंड. ते खूप मोनोटोनसही होतं. येस. आणि ऍज अन ऍक्टर मला असं वाटतं की मी वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले केले पाहिजे. जर मी ऍक्टर नसती तर मला नाही वाटत कदाचित मला वाटलं असतं की मी एवढं वेगवेगळं असं काही करावं. बट ऍक्टर असल्यामुळे मला एक कुठेतरी वाटतं की मला जे येतंय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. की मी म्हातारी पण करू शकते, मी आई पण करू शकते, मी लहान मुलगीचा पण रोल करू शकते, किंवा मी मुलाचं पण काहीतरी कपडे घालून करू शकते. जे काही आहे तर तो एक प्लॅटफॉर्म आहे, तर मी ते पोर्ट्रे करते, मी वेगवेगळं करू शकते. पण ऑब्व्हियसली तू म्हणालीस तशी एक जबाबदारी असते, कारण मोठी माणसं बघतात, आपले फॅमिली मेंबर बघतात, जे काही असेल. सो ते सगळे विचार डोक्यात ठेवूनच मग कॉन्टेंट बनवावं लागतं. फार वेगवेगळे जॉनरच्या रील्स तुझ्या पाहायला मिळतात. म्हणजे हा वेगळा मुद्दा झाला की कमेंट्स कशा येत आहेत, कारण जशा चांगल्या गोष्टी असतात तशा वाईटही गोष्टी असतात. त्यामुळे ज्यावेळेला चांगल्या कमेंट्स येणार तर काही वाईटही कमेंट्स येणारच ऑफकोर्स. पण एक तुझ्या फार फेमस आणि खूप रिलेट होणाऱ्या रील्स आहेत त्या म्हणजे तुझ्या रेल्वेतल्या रील्स. कारण ज्या रेल्वेतल्या ज्या रील्स आहेत तर मुंबईकरांचा अतिशय जिव्हाळ्याचाच विषय आहे तो. कारण रेल्वेशिवाय काही आपण मुंबईकर जगू शकत नाही. आणि तो बरोबर एक तू साधलेला आहेस, म्हणजे तो जो विषय आहे. तर मग हे कसं सुचलं किंवा ही कल्पना कशी सुचली? नाही म्हणजे असं काही पर्टिक्युलर सुचलं नव्हतं की मला लोकल ट्रेनच करायचं असं. आम्ही नेहमीप्रमाणे संडेला भेटायचो वगैरे, आणि एकदा ग्रुपमध्येच कोणाचा तरी कॉन्सेप्ट होता जो ट्रेन रिलेटेड होता. तर तिथे आम्ही गेलेलो आणि तेव्हा एक ट्रेंड चालू होता, जस्ट जो असा हात करायचा होता, एक ट्रेंड आलेला तेव्हा. त्यावेळी माझ्या मध्ये 1-1.5 वर्ष झालं असेल. तर मग मला सुचलं की अरे हा ट्रेंड या गोष्टीवर जाऊ शकतो, की जे आपण पकडून उभे असतो त्या ह्याच्यात. सो तो रील मी असाच बनवला. आणि मला ना ती खूप सवय आहे, म्हणजे मी असा कॉन्टेंट विचार करून नाही कधी करत की मला एखाद्या गोष्टीवर करायचं आहे मग मी ते लिहेन, असं नाही. माझे मोस्टली 90% रील्स आहेत ना ते घडलेत माझ्यासोबत आणि मग मी ते शूट केले. किंवा काहीतरी आपण जाता येता जे नोटीस करतो की हा याच्यावर काहीतरी बनू शकतं, असे माझे रील्स बनलेले आहेत. सो तेव्हा तेच झालं, आम्ही कोणाचं तरी दुसऱ्याचं शूट करत होतो, तर मी एक शूट केला. मग तिथे होती आणि आपण ट्रॅव्हल करतो त्यामुळे आपल्याला गोष्टी माहित असतात काय आहे कसं आहे. तर माझं असं झालं की याच्यावर पण बनू शकतं काहीतरी. तर असे करत त्या एका दिवशी मी 3-4 रील शूट केले. नेक्स्ट वीक पोस्ट केले. पहिल्या रीलला चांगला प्रतिसाद आला, दुसऱ्या रीलला चांगला प्रतिसाद आला, आणि कंटिन्यू मी जे पोस्ट केलेले ते एकत्रच रील, म्हणजे एका आठवड्याला तेच रील जातात. तर असे जे 3-4 रील पोस्ट केले त्या सगळ्या रील्सना खूप चांगला प्रतिसाद आला आणि लोक खूप रिलेट करत होते त्या गोष्टीला. तर तेव्हा मला असं झालं की अच्छा, म्हणजे लोकांना हे खूप जास्त आवडतंय. आणि लिटरली म्हणजे त्यांचं असं झालं की अजून कर तू,
मला मेसेजेस यायला लागले खूप बायकांचे वगैरे की आमच्यासोबत म्हणजे मी एखादा टॉपिक केलाय, मग त्यांचं झालं तू याच्यावर बनव ना काहीतरी, हे असं पण होतं. मग त्यांचं झालं मग मी लिटरली काही जणांनी सांगितलेल्या गोष्टी केल्यात की म्हणजे त्या जर सांगतायत की असं असं करा तर मी त्या केल्यात आणि मी त्यांना रिप्लाय केलाय परत की तुम्ही सांगितलं म्हणून मी ही गोष्ट केली आहे, तर आता बघा तुम्ही. तर ते आवडायला लागलं आणि मी तसं करायला लागले आणि मग तेव्हापासून ते द लोकल गर्ल बेसिकली ती त्यामुळे व्हायरल झाली. कारण आताही मला तसंच झालं, ऑफिसमध्ये सगळ्यांना विचारत लोकल गर्ल येते का, असं झालं ते. आणि तुझी तिसरी सिरीज आणि खूप फेमस झालेली सिरीज माझ्यामध्ये ती म्हणजे हळदीचे डान्स तुझे, आणि त्याची एक वेगळीच प्लेलिस्ट मी सगळ्या त्या बघितल्या आहेत आणि कमाल नाचतेस तू. कारण तू जसं म्हणालीस की लहानपणी जेव्हा शाळेत होतीस तेव्हा तुझं असायचं की मला फ्रंटलाच ठेवा आणि मला बस मला नाचायला मिळालं पाहिजे, हा एक महत्वाची गोष्ट. त्यामुळे तुला डान्स हा प्रचंड आवडतोय. त्या रील्स बद्दल काय सांग? हळदीच्या रील्स म्हणजे माझा जो मित्र आहे साहिल, त्याच्या भावाची हळद होती, आम्ही त्या हळदीसाठी गेलोय. शूट वगैरे काहीच डोक्यात नाही, बट ऑब्व्हियसली तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहात ना, तुम्ही म्हणजे जरी ठरवून गेलात ना एखाद्या ठिकाणी की नाही आज मी काही शूट नाही करणार किंवा नाही मला फक्त आज मज्जा करायची, नाही, तुमच्याने ते नाही होत. तुम्हाला तिथे ऑन द स्पॉट काही रील्स सुचतात आणि मग असं होतं की सुचले प्लीज करूया, तर लिटरली रिक्वेस्ट करून की चल ना एक शूट घे ना, मी नाचते, तू फक्त कॅमेरा हँडल कर, तू फक्त काहीतरी व्हिडिओ कर. आणि ऍक्च्युली जो नाचण्यावाला तू रील बघितला ना, त्याची कॉन्सेप्ट अशी काही डोक्यात फिक्स नव्हती, पण ते एक असतं आम्हा कॉन्टेंट क्रिएटरचं की शूट करून ठेव, कुठेतरी वापरू, कधीतरी वापरू, कशात तरी ते वापरता येईल. तर तसं ते शूट वगैरे केलेले. आणि मी ऑलमोस्ट हळदीचा पापडवाला रील, त्याच्यानंतर एक हात धुवायचा जो रील होता, आणि तो म्हणजे तो खरंच झाला. आम्ही जेवायला बसलो पंक्तीत आणि हळदीने माखलेले होतो, लिटरली माखलेले होतो आम्ही, आणि ते वाढून वगैरे गेले, हात धुतलेले आम्ही, पण आपली हळद एवढी स्ट्रॉंग असते की तो हे नाही जात. तर मग मी जेवायला गेली आणि माझ्यासाठी हळदच लागते म्हटलं मला, तर मी जस्ट दादाला म्हटलं की शूट कर ना, आणि तो तसा शूट केलेला आहे की तो विचारतो की काय रे बाळांनो जेवण कसं झालंय, तर मी बोलते की हळद जरा जास्त लागते, मग तो बोलतो की हात धुवून जेवत जा जरा तुम्ही, आणि तो पण मिलियनला गेला. त्याच्यानंतर पापडवाला जो होता की पापड द्या, मी लिटरली, आणि मी ते आहेच, पापड खूप आवडतात मला, आणि तेव्हापासून अजून पण काही लोकांचे मेसेज येतात पापड मिळाला का तुला, या गोष्टी. मी सगळ्यांना पापड 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 असं करत होते. आणि एका आठवड्यात मी ते 3 रील काहीतरी पोस्ट केले, 3 की 4 असतील माझ्या मते, ते सुद्धा एका आठवड्यात मिलियनला गेलेले, म्हणजे सगळे रील. आणि मग माझं असं झालं की एवढं कसं काही आवडलं लोकांना, कारण म्हणजे बोलतात ना की त्या रॉ फुटेज होत्या, असं काही ठरवून केलेलं नव्हतं किंवा मी काही तयारीत नव्हती, स्पॉट काहीतरी सुचलं. माझं एकतर अवतार पण तू बघशील ना त्या रील मध्ये, मी पूर्ण हळद 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 लिटरली घाम फुटलाय, काहीच नाही. पण आता मी म्हणजे आम्ही आता खूप नोटीस करायला लागलोय, लोकांना ना रॉ फुटेजेस, रॉ व्हिडिओज खूप जास्त आवडायला लागले. आणि हा एक ट्रेंड कुठेतरी आपल्याकडे आला. माझ्या मते हा जो ट्रेंड आला तो जेव्हा फिल्म सैराट वगैरे आली आणि त्याच्यानंतर ते कुठेतरी रॉ लोकांना, आणि ती कळली, त्याचं महत्व कळलं बेसिकली की रॉ हे किती जास्त रिलेट करतात, कारण ते आपण त्याला रिलेट वगैरे नाही दिले. कारण खूपदा असं होतं, आम्ही आता तुम्ही एखादी रील ना म्हणजे खूप मेहनत करून कितीतरी तास घालवाल, रीलला एवढे तास नाही लागत, बट ऑब्व्हियसली जर तुम्ही प्रॉपर स्क्रिप्टेड, जर तुमचं सगळं तसं काही आहे तर तसं करत असाल, तुम्ही 2 तास 3 तास टाकून एखादी रील शूट करता आणि ती 50K 100K अशी काहीतरी जाते. आणि जस्ट एक काहीतरी तुम्ही असंच करताय, रेग्युलर नॉर्मली काहीही करताय, जस्ट त्याची 10-15 सेकंडची फुटेज घेऊन तुम्ही टाकता आणि ती अक्षरशः मिलियनला जाते. तर म्हणजे मेन म्हणजे तुम्ही काही सांगूच नाही शकत की ऑडियन्सला काय आवडतं, ते काय शेअर करतील, कोणत्या गोष्टीला ते रिलेट करतील, काहीच अंदाज नाहीये. तुमची फक्त जबाबदारी आहे, तुम्ही टाकत राहा. आता तू जसं म्हणालीस की आपल्याला प्रेक्षकांचा अंदाज येत नाही किंवा आपण ते प्रेडिक्ट नाही करू शकत की त्यांचा साधारण तो काय टेम्पो आहे, त्यांना काय आवडतंय, कधी हे आवडेल, कधी हे आवडणारच नाही, कधी काहीतरी निगेटिव्ह, कधीतरी खूपच अनपेक्षितपणे पॉझिटिव्ह येऊन जाईल, असं होतंय. तर मग हे जे कंटेंट क्रिएट करणं हे तुला सोपं वाटतं की अवघड वाटतं? एका प्रकारे खूप सोपं आहे. म्हणजे मला असं वाटतं की बोलतात ना की कॉन्टेंट कशावरही होऊ शकतो, ते आपल्याला कळलं पाहिजे की तुम्ही तो एक्झिक्यूट कसा करताय. राईट. म्हणजे आपण आता बसलोय, याच्यावरही काही कॉन्टेंट होऊ शकतो. मी काहीतरी बोलली समज फनी, त्याच्यातलं मी काहीतरी तो क्लिप काढून वापरला, त्याच्यावरही कॉन्टेंट होऊ शकतो. बट तुमच्या बोलतात ना अंगात ती एक कला असली पाहिजे की तुम्ही निवडणं. तुमच्या समोर 100 गोष्टी आहेत, बट त्याच्यातल्या कोणत्या गोष्टीवर तुम्ही कॉन्टेंट करू शकता किंवा 100 लोक कशी तुम्हाला रिलेट करतील ते निवडणं खूप महत्वाचं असतं. आणि आता तर म्हणजे तू पण बघतेस खूप, म्हणजे बोलतात ना
कोणीही उठतंय, रील्स बनवतंय, व्हिडिओज बनवतंय, पण आणि सगळे स्वतःला कॉन्टेंट क्रिएटर म्हणवून घेत आहेत, प्रत्येक जण. म्हणजे अक्षरशः ज्याने आता सुरुवात केली आहे त्याचंही म्हणणं आहे मी कॉन्टेंट क्रिएटर आहात तुम्ही, काही हे नाही. बट माझं असं म्हणणं आहे की आता मी करते ना, तर मला त्या गोष्टीची खरंच आवड आहे. तुम्ही टाइमपास म्हणून काहीतरी करू नका. तुम्हाला जर खरंच ती गोष्ट आवडते, तुम्हाला काहीतरी करायचं आहे म्हणून करा. कारण मग काय होतं, व्हायरल तर काहीही गोष्ट होते. एखादा तुम्ही व्हिडिओ बनवता तो व्हायरल होता, त्याच्यानंतर तुम्ही 2-3 महिने एकही व्हिडिओ बनवत नाही आहात, ते कोणी बघणार नाही. बट तुम्ही जर त्याला बघता, म्हणजे जसं आपण प्रोफेशनली बोलतोय, तर एक आवड असेल, काहीतरी खरंच करायचं असेल आणि लोकांपर्यंत चांगलं पोहोचवता येईल असंच काहीतरी करा. उगाच सगळे करतायत म्हणून मीही करतो असं नका करू. हे ऍक्च्युली फार महत्वाचा कुठेतरी हा जो मुद्दा आहे तो आहे की तुम्ही काहीतरी उगाच करू नका. तर बरोबर. सोशल मीडियाकडे तू ऍज अ युथ म्हणून कसं पाहतेस, कारण उद्याचा चेहरा म्हणून तू पुढे जातेस, या सगळ्या रील्स क्रिएट करतेस. जसं तू म्हणाले की लहान मुलंही खूप माझ्या रील्स पाहतायत, त्यामुळे ती एक जबाबदारीही वाढली. तर मग त्याच्याकडे तू कसं पाहते ऍज अ युथ म्हणून? ऍज अ युथ म्हणून मला वाटतं की म्हणजे आता सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे की प्रत्येक जण त्याचे विचार कोणत्याही पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आता ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचताय. सगळ्यात मेन गोष्ट, आता खूप लोकांचं असं झालंय की शिव्या घातल्या, कारण माझं असं झालेलं, नाही तर तुम्ही बोलाल की ही का अशी बोलते. मी स्टार्टिंगच्या जेव्हा मी स्टार्ट केलेलं, आपल्याला ऑब्व्हियसली तेवढं हे नसतं नॉलेज, आणि नॉर्मली आपण शिव्या वगैरे फ्रेंड्स मध्ये वगैरे तर घालतोच. तर एक सिरीज चालू केलेली मी, द अनरोमॅन्टिक गर्ल म्हणून. आता ती काही लोकांना, खूप लोकांना माहित नसेल, खूप बेस्ट सिरीज होती ती. जेव्हा माझे 1000 की 2000 फॉलोअर होते तेव्हा त्या सिरीजला मिलियन व्ह्यूज गेलेले होते. त्या सिरीजला 3 एपिसोड केलेले, बट त्याच्यात मी एक शिवी घालायची, जी रेग्युलर शिवी होती, बट ती एक शिवी घालायची मी. पण ते कुठेतरी झालं की माझ्या घरातल्यांना ती गोष्ट आवडली नाही, अजिबातच नाही आवडली, खूप हे झालेलं ते. तर तेव्हापासून मी बंद केलं. तर ते एक असतं, म्हणजे खूप लोकांच्या डोक्यात ती गोष्ट फिट आहे की तुम्ही जर शिव्या घालताय, तुम्ही असंच काहीतरी वल्गर दाखवताय, डबल मिनिंगचं जर तुम्ही करताय, तर तुम्ही खूप जास्त फेमस व्हाल. पण तुम्ही फेमस व्हाल त्या गोष्टीसाठी, मला वाटतं की तुम्ही चांगल्या प्रकारे कदाचित पोहोचणार नाही लोकांपर्यंत, किंवा तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलू शकतो. सो म्हणजे मी बाकीच्यांना असं हे नाही बोलणार, बट मी तरी ट्राय करते की मी चांगल्याच प्रकारे पोहोचेन. कारण मी जर आता कुठेही जाते, आता जसं की आपले मेकअप दादा होते, तर त्यांना खूप चांगलं वाटलं की मी त्यांच्या गावची आहे. ते एक बोलतात ना, एक ग्रॅटिट्यूड असतो प्रत्येकाकडनं जेव्हा येतोय, तो जो एक रिस्पेक्ट येतो ना आपल्यासाठी, मग मी कितीही लहान असली ना तरी ती गोष्ट मला खूप हवीशी वाटते. माझे फॉलोअर्स किती आहेत, काय किती आहे, मला फरक नाही पडत, बट लोकांकडून जे प्रेम मिळतं ते जास्त महत्वाचं आहे. सो तुम्ही जे करताय, लोकांचं प्रेम, तुमच्या घरातल्यांचं प्रेम, तुम्ही जे काही करताय, तुम्हाला एक रिस्पेक्ट मिळेल याच वे मध्ये करा आणि लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचा. थँक्यू सो मच, तू सोशल स्टार मध्ये आलीस आणि इतकं छान बोललीस, म्हणजे सगळ्यांना इन्स्पायर होईल असं खरं तर बोललीस. तुझे खूप खूप आभार. आज आपण सोशल स्टार मध्ये सायली इंदुलकरला भेटलो आणि सोशल कंटेंट क्रिएशन हे किती महत्वाचं आहे आणि हे कशा पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवं, त्याची जबाबदारी ही तुमच्यावर कशा पद्धतीने असायला पाहिजे, हे सगळं फार छान पद्धतीने तिने तिचं मत मांडलेलं आहे. मात्र आज सोशल स्टार मध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा लोकशाही मराठी.